Next topic of differentiation is higher order derivatives. Now what is higher order derivative? Very simple. Suppose y is equal to f of x. Then this y is equal to f of x. Differentiate with respect to x. We get dy by dx is equal to f dash of x. म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर फंक्शन दिलं असेल आपण याची डेरिव्हेटिव्ह करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं नोटेशन काय म्हणतं dy बाय डी एक्स आणि एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे याचं नोटेशन काय म्हणतं एफ डॅश ऑफ एक्स. सो धिस डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट टाइम इज कॉल्ड फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आतापर्यंत जे काही काढलेलं आहे आपण ते काय आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता ही जी काढलेली डेरिव्हेटिव्ह आहे याला परत एकदा डिफरन्शिएट करू म्हणजे अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. जे काही आन्सर मिळेल त्याची काय काढायची परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढायची म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. जे डी वाय बाय डी एक्स मिळालं याची परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढली आणि हा जो एफ डॅश ऑफ एक्स आहे याला एफ डबल डॅश ऑफ एक्स असं नोटेशन येईल. सिंगल डॅश म्हणजे फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह, डबल डॅश म्हणजे सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह दॅट इज एफ डबल डॅश ऑफ एक्स. आणि डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स याला आपण असं लिहू शकतो डी टू वाय बाय किंवा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर किंवा डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू एफ डबल डॅश ऑफ एक्स आणि याला म्हणायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता याचं नोटेशन परत आपण दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो म्हणजे डी वाय बाय डी एक्सला वाय डॅश असं लिहिता येईल, डी वाय बाय डी एक्सला वाय वन असं लिहिता येईल. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणून वाय वन किंवा वाय डॅश. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून वाय डबल डॅश किंवा वाय टू असं पण लिहू शकतो. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटलं तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत तिसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह काढू त्याचं नोटेशन होईल वाय थ्री किंवा वाय ट्रिपल डॅश और डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब और एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स आणि याला म्हणू आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर अशा पद्धतीनं आपण कितीही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. जो काही फंक्शन असेल त्या फंक्शनच्या नुसार आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सपोज ई टू द पॉवर एक्स असेल. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे ई टू द पॉवर एक्स. तर एफ डॅश ऑफ एक्स काय मिळेल ई टू द पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स. एफ डबल डॅश ऑफ एक्स काय मिळेल परत त्याची डेरिव्हेटिव्ह काढू ई टू द पॉवर एक्स. एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स काय मिळेल म्हणजे परत एकदा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स. एफ फोर्थ टाइम डॅश ऑफ एक्स चौथ्यांदा डेरिव्हेटिव्ह काढू आपण तरी काय मिळेल ई टू द पॉवर एक्सच मिळेल अँड सो ऑन. आपण कितीही वेळा जरी डेरिव्हेटिव्ह काढलं तर एन टाइम्स जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला तर याचा आन्सर काय असेल ई टू द पॉवर एक्सच असेल. तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इन दिस वे वी कॅन फाइंड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे वाय एन इज इक्वल टू एन is equal to dny by dxn is equal to fn of x आणि याला काय म्हणायचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण याची डेरिव्हेटिव्ह असा जर एखादा फंक्शन असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह तर कितीही वेळा काढू शकतो. एखाद्या फंक्शन जर कॉन्स्टंट असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह कुठे नाही कुठे झिरो होऊन जाईल. मग त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह निघणार नाही म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झिरोच आहे. आपल्याला आता फर्स्ट सेकंड
आपल्याला 12th स्टँडर्डला फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंतचे क्वेश्चन असतील, थर्ड ऑर्डर वगैरेचे तर नाहीच आहेत. बरं आले तर बघू काय करता येईल. Example first of higher order derivative. Find the second order derivative of the following. Number 1, x cube plus 7x square plus twice x minus 9. So write in solution. Suppose the given function is denoted by y. So let y is equal to x cube plus 7x square minus twice x minus 9. Find first time derivative with respect to x. So differentiate with respect to x. That is first order derivative. म्हणजे आतापर्यंत जे काढत होतो तेच. dy by dx is equal to x cube ची डेरिव्हेटिव्ह 3x square, 7x square ची डेरिव्हेटिव्ह 14x, twice x ची डेरिव्हेटिव्ह 2, कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह 9 ची 0. हे झालं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टी dy by dx. हे आता बहुतांश काढता येतात. त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अगेन धिस dy by dx इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आपल्याला मिळेल आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह इज 6x, 14x ची डेरिव्हेटिव्ह इज सिम्पल 14, -2 ची डेरिव्हेटिव्ह 0. झालं, एवढंच करायचं. आतापर्यंत आपण जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तशाच पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. फक्त इथे नवीन काय करायचं, एक एक्स्ट्रा स्टेप येते, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. म्हणजे जे काही आन्सर आपलं मिळालेलं आहे त्या आन्सरला काय करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे आपल्याला हायर ऑर्डर इथे या ठिकाणी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह भेटून जाईल. Second example, x square e to the power x. Find the second order derivative of this function. So let y is equal to x square e to the power x. Differentiate with respect to x means dy by dx is equal to, so first function x square, second function is e to the power x. So by LIT rule this order is correct. So direct use product rule. First function x square, derivative of second e to the power x, plus second function e to the power x, derivative of first, that is twice x. So x square e to the power x plus twice x e to the power x. आता आपण कॉमन काढू शकतो आणि परत प्रोडक्ट अप्लाय करू शकतो, कारण आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे किंवा जे सेपरेट दिलेलं आहे तिथूनच आपण डेरिव्हेटिव्ह काढू. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मीन्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी पहिल्यांदा प्रोडक्ट अप्लाय करू. फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ई टू द पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह तीच आहे, प्लस सेकंड फंक्शन ई टू द पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स. आता ही जी डेरिव्हेटिव्ह निघाली ह्याची आहे पहिल्या टर्मची. नाव फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. 2 हा कोइफिशियंट आहे, आपण ॲज इट इज ठेवू. डेरिव्हेटिव्ह कोणाची निघेल, एक्स ई टू द पॉवर एक्सची. फर्स्ट टर्म फर्स्ट फंक्शन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ई टू द पॉवर एक्स, प्लस सेकंड फंक्शन ई टू द पॉवर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह किती आहे 1. झालं, ओके. So here x square e to the power x plus 2 times e to the power x into x get twice x e to the power x, twice x e to the power x plus 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून टाकूया, twice x e to the power x plus 2 times e to the power x. काही कॉमन निघत असेल तर काढायचं, नाही तर काही काढायची गरज नाही. किंवा सिम्प्लिफाय करता येत असेल तर पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून टाकू. एक्स स्क्वेअर ई टू द पॉवर एक्स, 2x ई टू द पॉवर एक्स, 2x ई टू द पॉवर एक्स म्हणजे हे झालं 4 टाइम्स एक्स ई टू द पॉवर एक्स प्लस 2 टाइम्स ई टू द पॉवर एक्स. इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे, इथे नाही आहे. इथे ई टू द पॉवर एक्स आहे, ई टू द पॉवर एक्स आहे, ई टू द पॉवर एक्स आहे. सो राईट डाऊन ई टू द पॉवर एक्स आहे द कॉमन एलिमेंट हिअर, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2. So this is the final answer. एक सिंपल कन्स्ट्रक्शन आहे, सिंपल आन्सर्स आहेत.
याच्यात दिलं जातं एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल 1 मध्ये 1 2 3 4 5 एक्झाम्पल आहेत, फर्स्ट आणि सेकंड, आणि हा फिफ्थ मी सांगतो, थर्ड आणि फोर्थ तुम्ही स्वतः करायचा. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 5, साइन ऑफ log x. सो राइट इन सोल्यूशन, let y is equal to sine of log x. So this y differentiate with respect to x, we get dy by dx is equal to cos of log x into 1 by x, that is upon x. सिंपल कॉम्पोजिट फंक्शन आहे. पहिल्यांदा साइन ऑफची डेरिव्हेटिव्ह निघेल कॉस ऑफ लॉग एक्स ॲज इट इज, आणि मग लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणून डिनॉमिनेटरमध्ये आलं. आता परत याची डेरिव्हेटिव्ह काढू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, means d2y by dx square is equal to, so this is division of two function, numerator cos of log x, denominator x. So by using quotient rule, denominator square, here denominator, derivative of numerator minus numerator into derivative of डिनॉमिनेटर. ज्यांना डायरेक्ट येते त्यांनी डायरेक्ट अप्लाय करायचं, ही स्टेप लिहिण्याची गरज नाही. एक्स स्क्वेअर एक्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स, कॉस ऑफची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 बाय एक्स. कंपोजिट फंक्शन आहे, कॉस ऑफची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ लॉग एक्स आहे म्हणून लॉग एक्स. आता ही डेरिव्हेटिव्ह कशामुळे आली, कॉस ऑफमुळे, सोडून द्या. काय उरलं, लॉग एक्स. तर लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स मायनस ॲज इट इज कॉस ऑफ लॉग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1, नो नीड टू राईट. इथे एक्स आहे, इथे 1 बाय एक्स आहे, म्हणजे एक्स एक्स कॅन्सल, काय उरेल मायनस साइन ऑफ log x minus cos of log x whole divided by x square. फक्त एक मायनस कॉमन काढू शकतो, बाकी काही करता येऊ शकत नाही. सो दिस इज द फायनल आन्सर. Example second is find d square y by dx square if x is equal to cot inverse of under root 1 minus t square upon t and x is equal to, not x here, both are x, चुकलं इथे काहीतरी, हां इथे y पाहिजे, y is equal to cosec inverse of 1 plus t square upon twice t. टेक्स्टबुकमध्ये चुकीचं आहे, तिथे y करून टाका. आता हा जो प्रॉब्लेम आहे, हा कोणता प्रॉब्लेम झाला, लास्ट टॉपिक आपला जो होता पॅरामेट्रिक फंक्शन, हां ते क्वेश्चन दिले आहे. म्हणजे एक्स इज डिपेंड ऑन टी, वाय इज ऑल्सो डिपेंड ऑन टी, सो टी इज अ पॅरामीटर अँड एक्स अँड वाय बोथ आर पॅरामेट्रिक फंक्शन. तर अशा वेळेस याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं. सिम्पल, आतापर्यंत जसं क्वेश्चन सॉल्व्ह केलं सेम तसं सॉल्व्ह करायचं आहे. सोल्युशन, हिअर एक्स इज इक्वल टू व्हॉट इज कॉट इनव्हर्स ऑफ under root of 1 minus t square upon t. सो अंडर बाहेर इनवर्स फंक्शन आहे, कॉट इनवर्स, आतमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर, म्हणजे सबस्टिट्यूशन काय यायला पाहिजे, पटकन हे असं लक्षात, हे असं क्वेश्चन दिसलं की लक्षातच यायला पाहिजे की आपल्याला सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे म्हणून. सो हिअर पुट काय सांगितलं होतं, अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर, तर साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे हा त्याच्यासारखा आहे, आणि म्हणून पुट t is equal to sin theta. Therefore, theta is equal to sin inverse of t. So, x is equal to cot inverse of under root of 1 minus t square means here sin square divided by t means sin. No. So, cot inverse of
अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. अंडर रूट टाइम्स स्क्वेअर कॅन्सल्ड. सो कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉस अपॉन साइन that is cot theta. Cos inverse cot cancelled. So remaining is theta. This is value of x, but theta is not original variable. Theta is replacement. So t is equal to sin theta means theta is equal to sin inverse t. So put sin inverse t. ज्याचं त्याला परत करून टाकायचं. This is x. So this x is differentiate with respect to t. We get dx by dt is equal to, आता sin inverse t ची डेरिव्हेटिव्ह आहे 1 upon under root of 1 minus t square. This is equation 1. ना आता अशाच पद्धतीने आपण y काढू. So y is equal to cosec inverse of 1 plus t square upon twice t. So put t is equal to sin theta, therefore theta is equal to sin inverse of t. Cosec inverse of 1 plus t square means sin square theta upon 2 times t. T means sin theta. Cosec inverse 1 plus sin square theta upon 2 sin theta. Sin 2 theta around 2 sin theta into cos theta. So your cosec inverse. आता बाहेर जर cosec inverse असेल आणि आतमध्ये जर cosec असेल तर आपल्याला कॅन्सल करायसाठी काय वापरायला पाहिजे? 2 tan theta upon 1 plus tan square theta फॉर्म्युला. इथं सबस्टिट्यूशन चेंज झाला म्हणजे चुकलं. हां इथे आता अंडर रूटच्या आतमध्ये काय होतं 1 मायनस टी स्क्वेअर म्हणून आपण सबस्टिट्यूशन काय वापरलं साइन थिटा. इथे काय आहे 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे सबस्टिट्यूशन काय असायला पाहिजे होतं इथे टॅन थिटा. सो राईट हियर टॅन थिटा. सो दिस इज टॅन इनवर्स टी. 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर टॅन. 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन, कारण साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1 असेल तर सेक इनवर्स वगैरे आपण यूज करू शकतो म्हणजे सबस्टिट्यूशन सेक वगैरे वापरता येईल. ठीक आहे, इथे सबस्टिट्यूशन चुकलं तर थोडंसं करेक्शन करून घ्या. आता इथं ॲक्च्युली फॉर्म्युला सेट होत नाही म्हणून ते लक्षात आलं. जर इथे फॉर्म्युला सेट झाला असत काही टेन्शनच नव्हतं, हे ॲटोमॅटिक कॅन्सल होऊन गेलं असतं. 1 प्लस टी स्क्वेअर आहे म्हणजेच आपल्याला सबस्टिट्यूशन काय वापरायचं आहे टॅन थिटा वापरायचा आहे. तर इथे काय होईल 1 प्लस टी स्क्वेअर. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 2 टॅन थिटा. आता साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे कुठला 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. डबल अँगल फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. तर तो फॉर्म्युला इथे अप्लाय करता येईल पण हा रेसिप्रोकल फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून आपण काय करू याला कोसेक इनवर्सला चेंज करू. कशामध्ये साइन इनवर्समध्ये. साइन इनवर्स ऑफ असं करता येते कोसेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स. सो टेक रेसिप्रोकल ऑफ ब्रॅकेट दॅट इज 2 tan theta upon 1 plus tan square theta. Now this sin inverse of this is formula for sin 2 theta. So sin inverse sin cancelled. So remaining is twice theta. So y is equal to 2 times theta. Theta means what? Tan inverse t. So this is simple y. First find differentiate with respect to x, that is dy by dx. So
dy by dt, because here variable is t, so dy by dt is equal to 2 derivative of tan inverse t 1 upon 1 plus t square, means 2 divided by 1 plus t square. This is equation second. जनरली काय होतं, फर्स्ट सबस्टिट्यूशन आणि सेकंड सबस्टिट्यूशन हे सारखंच असतं. आता या प्रॉब्लेममध्ये थोडंसं डिफरंट आहे, म्हणजे असं झालंच पाहिजे असं काय नाही. तर एक्स जो दिला होता तिथे एक सबस्टिट्यूशन वापरला, आपण डी एक्स बाय डी टी काढलं. वाय जो दिला होता तिथे एक सबस्टिट्यूशन वापरलं, डी वाय बाय डी टी काढला. दिस इज नॉट अ फायनल आन्सर. अजून आपल्याला डी वाय बाय डी एक्स पण काढायचा आहे, त्याच्यानंतर त्याची सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढायची आहे. So by theorem, dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. So what is dy by dt? Twice upon 1 plus 2 upon 1 plus t square. Here 1 upon under root of 1 minus t square. तर याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून टाकू. सो अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर हा वर जाईल आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर खाली येईल. हे असं वर जाईल आणि हा खाली येऊन जाईल. 1चा आणि 1 प्लस टी स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन होईल. 2 आणि अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन होईल. ओके, so this is only dy by dx. We have to find d2y by dx square. So this is differentiate with respect to x, means d square y by dx square is equal to. आता याची परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढायची. आतापर्यंत आपण जे शिकलो ते इथपर्यंत. आता याच्या समोरची स्टेप. सो यूज कोशंट रूल. 1 प्लस टी स्क्वेअरचा होल स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर स्क्वेअर. डिनॉमिनेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. आता या न्यूमरेटरची डेरिव्हेटिव्ह काढू आपण. तर 2 ॲज इट इज राहील. अंडर रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. परत 1 मायनस टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 1ची 0 सोडून द्या, मायनस ॲज इट इज टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाईस टी. आता ही झाली विथ रिस्पेक्ट टू टी. परत विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर टीची डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. हे जरा लक्षात घ्या. काय करतो आपण, डिनॉमिनेटर स्क्वेअर, मग हा डिनॉमिनेटर ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. आता हा जो न्यूमरेटर आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला. 2 ॲज इट इज आहे. हा अंडर रूटची डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ, म्हणून ते लिहिले 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ जे काही असेल ते 1 मायनस टी स्क्वेअर. आता परत 1 मायनस टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह, बिकॉज इट इज कंपोजिट फंक्शन. तर 1 मायनस टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 1ची 0 मायनस ॲज इट इज टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाईस टी. आलं. आता ही जी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, आपल्याला काय पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि म्हणून परत टीची डेरिव्हेटिव्ह निघेल, दॅट इज dt बाय dx मायनस न्यूमरेटर 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह काढा. 1 मायनस टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 1ची 0 आणि टी स्क्वेअरची ट्वाईस टी, आणि परत टीची डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. असं आहे. हे जरा समजून घ्या. पहिल्यांदा आपण काय काढलं, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, मग डिनॉमिनेटर ॲज इट इज. कोणता रूल आहे हा, कोशंट. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर 2 ॲज इट इज. अंडर रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअरची मायनस ट्वाईस टी, आणि परत टीची dt बाय dx. हे झालं डिनॉमिनेटर स्क्वेअर, डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, मायनस न्यूमरेटर 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 1ची 0 टी स्क्वेअरची ट्वाईस टी, आणि परत टीची डेरिव्हेटिव्ह टी आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स dt बाय dx. आता dt बाय dx